मैदानाच्या अवतीभोवती खास करून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पुरस्काराने सन्मानित केलेला एकमेव खेळाडू इन ऍक्शन मध्ये सुशांत मोकलला आपण पाहणार आहोत। तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला डबल एस वॉरियर्स अर्थातच त्या टीमचा कॅप्टन असेल चेतन घरात, पेन फणस डोंगरीचा हा एक स्टार खेळाडू चेतन घरातला आपण पाहणार आहोत। एका बाजूला चेतन घरात आणि दुसऱ्या बाजूला असेल अक्षय जाधव, पेन फणस डोंगरी ग्रामीण गटातून क्रिकेट खेळणारे हे दोन्ही स्टार खेळाडू एस वॉरियर्स साठी कशा प्रकारे सुरुवात करून देतील। नशीब नाईक अर्थातच दादर एक्सप्रेस दादर गावाची बुलेट ट्रेन देखील आज पाहायला मिळेल, त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया। अर्थातच जय हनुमान तरणखोप या फ्रँचाइज टीम मधून नशीब नाईक आणि बादल म्हात्रेला आपण पाहणार आहोत। द गेम इज ऑन। डावाला होईल सुरुवात, स्ट्राइक गोलंदाज पहिलं षटक फेकायला गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय कौस्तुभ म्हात्रे। खर तर बराच वर्ष क्रिकेट ज्यांनी गाजवलं कौस्तुभ म्हात्रे, अर्थातच कासू गडप पाबल निगडेचा खर तर हा खेळाडू आपण पाहतो त्या परिसरातून त्या संघटनेतून खेळणारा हा खेळाडू कौस्तुभ म्हात्रेचं पहिलं षटक ऑफ स्टिक वर होता, लॉफ्टेड हिट, कौस्तुभला दाखवलाय आसमान ठोकलाय, पहिला षटकार। षटकार म्हात्रेच्या अगेन्स्ट खराब चेंडू आहे त्या ठिकाणी डीप होणारा हा चेंडू आपण पाहिला, परंतु रेफर केलं गेलंय। बीमर आहे की नाही, वेट्स ऑफ हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल। पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आम्ही चेक करतोय, पाहतोय। DRS ची मांग केली, तिसरा पंच या ठिकाणी निश्चितच आमच्या आयोजन कमिटी बीमर आहे का, ज्या अर्थी क्रिकेट मधला आपण रूल पाहतोय जर कमरेच्या वर फुलटॉस चेंडू असेल तर मात्र तो बीमर म्हणून घोषित केला जातोय आणि निश्चितच या ठिकाणी चेक केलं जाईल बीमर आहे की नाही। सुपर संडे फायनलचा हा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेतील आपण पाहतोय। सुपर 8 च्या हे लढती आहेत। तिसरा सामना शिवशक्ती 11 तिसाई मरुआई कळवे द सुशांत मोकल ला आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये। वंडर बॉय पेन तालुक्याचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये फेअर, इट्स अ फेअर डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी खरं तर पाहायला मिळाली होती। गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, शरीराच्या वरतून चेंडू गेला त्या ठिकाणी डॉट बॉल। पहिल्या चेंडूवर षटकार अर्थातच निगडेचा कौस्तुभ म्हात्रेच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर षटकार, तर दुसरा चेंडू निर्धाव आपण पाहिलाय। एका बाजूला चेतन घरात, दुसऱ्या बाजूला अक्षय जाधव, चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, खरं तर नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि तदनंतर मात्र चाललाय वन बाउन्स, सीमा पार, चौकार। करताना चेतन घरातला आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट, पॅव्हलिन एंड कडनं गोलंदाजी सुरू आहे। चांगला फटका आहे नो मॅच लँड मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये। डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल रन्स मिळतील एकूण 1 सिंगल रन्स मिळाली, स्ट्राइक रोटेट झाले। ऑन स्ट्राइकला अक्षय जाधवला आपण पाहणार आहोत। 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप, एक लेग गली त्या ठिकाणी खेळाडू आहे। नंतर गलीमध्ये आपण बबल्याला पाहतोय, तांबट शेतचा एक हार्ड हिटर बॅट्समन, तदनंतर एक पॉइंट, एक कव्हर, एक खेळाडू मिड ऑफला त्या ठिकाणी आपण पाहतोय। 38 सर्कलच्या आतमध्ये एक स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोर त्या ठिकाणी एक खेळाडू
आणि 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केलेत. शॉर्ट पिच चेंडू होता त्या ठिकाणी डाव्या स्टिकच्या वरतून जाणारा पंच प्रीतम पाटील सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. अबंतर चेंडू आपण पाहिला. क्रिकेटमधला 22वा नियम खरं तर लागू झालाय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय सद्यस्थितीत फलंदाजी करत असताना SS वॉरियर्स 12 या धावसंख्येवर. स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. राज त्या ठिकाणी पाहतोय ॲज अ फिल्डर. कलबे गावाचा उभरता सितारा, अपकमिंग यंग स्टार सुशांत मोकलच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. सुशांत मोकल अर्थातच गावदेवी कलबे आणि गावदेवी कलबे संघातून खेळणारा खरं तर खेळाडू आपण पाहतोय राजला. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्वर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. नेक्स्ट बॉल कौस्तुभ म्हात्रेचा. शफल झाला खेळाडू. 3 स्टंपच्या मध्ये लाईन चांगली होती. फ्लिकचा फटका, चेंडू चाललाय लॉंग लेगला, सीमा पार, रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे. मंचकावर उपस्थित सन्माननीय दत्ता कांबळे साहेब, समाजसेवक खरं तर ज्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण पाहिलेत. मग पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात असेल, अंतोरा पाटणेश्वर येथील उड्डाण पुलावर लाईटची व्यवस्था, हायमॅक्स टॉवरची उभारणी, मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होते त्या ठिकाणी 2 व्हीलर चालकांसाठी हेल्मेटचं वाटप असेल, कोविडमध्ये इम्युनिटी गोळ्यांचं वाटप असेल, अन्नधान्याचं वाटप असेल, अनेक उपक्रम खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत. तदनंतर सार्वजनिक गणेश उत्सव असेल, दहीहंडी सोहळा असेल आणि पेन तालुक्याची मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची मानली जाणारी DK चषक याचं दमदार आयोजक अर्थातच सन्माननीय DK साहेब मंचकावर उपस्थित आहेत. त्यांना देखील त्यांच्या समाज कार्यासाठी खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. मंचकावर उपस्थित आमचे लल्ला भास्कर अर्थातच अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीगचे दमदार आयोजक द वन मॅन शो, द वन मॅन आर्मी अर्थातच लल्लाभाई देखील मंचकावर उपस्थित. त्यांच्या माध्यमातून खरं तर मागच्या मॅचचा हिरो करण जेधेला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन, खरं तर या सर्व मंडळींचं आपण आभार व्यक्त करूया. टॅपिंग क्रिकेट 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. डायरेक्ट हिट या ठिकाणी निश्चित झालंय आणि फलंदाज अर्थातच अक्षय जाधव बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेचा आपण टायटल संगीत आपण ऐकताय. उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर या स्पर्धेसाठी येत आहेत. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे खजिनदार कल्पेश म्हात्रे तांबडशेत यांच्याकडून सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी दर्शन भाईंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग साठी देखील आलेल्या आहेत. सो थँक्यू कल्पेश म्हात्रे. ते देखील सामना पाहतायत, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. दुसरं षटक सुरू झालंय. निशांत म्हात्रेचा हा पहिला चेंडू आहे. स्टँडच्या वरतून जाणारा निर्धाव चेंडू आपण पाहिला. दुसरा चेंडू होता अर्थातच पहिल्या चेंडूवर आपण रनआउटची विकेट पाहिली. त्यानंतर दुसरा चेंडू हा डॉट बॉल. निशांत म्हात्रे
निशांत म्हात्रे अर्थातच कौस्तुभ म्हात्रे यांचे बंधू निगडेचा आणखीन एक खेळाडू आपण प्लेइंग 11 लिस्ट मध्ये या पाहतोय. चांगला फटका आहे, उंची अधिक गाठली आहे, डिस्टन्स गाठलं नाहीये. बराचसा वेळ बराचशी संधी या ठिकाणी होती. सुशांत मोकल चेंडूच्या खाली सुशांतने पकडलाय झेल आणि खेळाडू चेतन घरचा संपलाय खेळ. दोन विकेट्स गमावलेत. अर्थातच टॉस जिंकल्यानंतर एसएस वॉरियर्सने फलंदाजी स्वीकारले. पहा मागच्या दोन मॅचेसचा आपण विचार केला, दोन सामन्यांचा, तर टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने क्षेत्ररक्षण निवडलं होतं. परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर एसएस वॉरियर्स संघाने फलंदाजी निवडली. दोन धक्के बसलेत फलंदाजी करत असताना. एसएस वॉरियर्सला नवीन खेळाडू प्रथमेश पाटील, मॅन फ्रॉम रामवाडी. एका बाजूला आपण खेळाडू पाहतोय नॉन स्ट्राईकला अमीर पाटील, अर्थातच बलवली गावचा स्टार खेळाडू. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील, खरं तर महत्वाची जिम्मेदारी मिडल ऑर्डरवर आल्या. चौथ्या क्रमांकावर प्रथमेश पाटील रामवाडी संघातून खेळणारा हा स्टार खेळाडूला पाहतोय. चांगला फटका या ठिकाणी ऑफ साईडला लॉंग चेस सुरू आहे. शर्यत मात्र शेवटी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने जिंकले. चेंडूला फील्ड करण्यात यश आलं. रन्स मिळाल्या एकूण 2 फलंदाजी करत असताना एसएस वॉरियर्सला. आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 19ला 2 एसएस वॉरियर्स. षटक सुरू आहे दुसऱ्या षटकातील चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्वालिफाईड पंच प्रवीणजी आंद्रे, तदनंतर स्क्वेअर लेगला प्रीतम पाटील सर. खरं तर यांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. 19 धावा. खरं तर दुसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय एसएस वॉरियर्स संघाला. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने पुश केला कव्हर रिजन मध्ये, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी करायचा प्रयत्न. रन्स मिळाली 1 सिंगल. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी सुशांत मोकलला आपण पाहतोय. आणि 1 रन्स एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पावलेंमध्ये प्रेक्षक पहा तुम्ही, हे दर्दी प्रेक्षक आहेत की ज्यांनी आज गर्दी केल्या आपल्या गावातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. विशेष करून आपण हे दर्दी प्रेक्षक पाहतोय. प्रत्येक विभागातील खेळाडू या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. प्रत्येक विभागातील प्रेक्षक देखील त्यांचा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. बघता बघता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय एसएस वॉरियर्स संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना 2 धक्के त्यांना लागलेत. एकूण धावसंख्या 20ला 2 एसएस वॉरियर्स. वीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रति षटक 10 धावांची सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 4 ती 2 चौकार 1 षटकार रन्स आल्या होत्या 17. परंतु दुसऱ्या षटकात काय कमबॅक केलं. खरं तर निशांत म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकात फक्त रन्स दिल्या 3. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 20ला 2. प्रथम फलंदाजी करत असताना एसएस वॉरियर्स संघ तिसऱ्या षटकासाठी कौस्तुभ म्हात्रे. आपल्या स्पेल मधला शेवटचं षटक, सांघिक तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी समालोचन कक्षाच्या एंड कडनं सज्ज झालाय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. कौस्तुभ म्हात्रे त्याच्या अगेन्स्ट फलंदाज पाहायला मिळेल रामवाडी संघातील स्टार खेळाडू अर्थातच प्रथमेश पाटील. नॉन स्ट्राईकला असेल अमीर पाटील. आपटलेला हा चेंडू होता. बॅटची टॉपेज विकेटच्या मागे पकडला झेल सुशांतने आणि त्या ठिकाणी फलंदाज प्रथमेश पाटीलचा संपलाय खेळ. नवीन खेळाडू सुयश भट अर्थातच टीम एस एस वॉरियर्सचे दमदार पॅकर. तर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच शिवशक्ती 11 तिसाई मरुआई कळवे संघाचे पॅकर्स अर्थातच आपण आकाश घरत यांना देखील आपण पाहतोय. सुशांत मोकलच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ 3 विकेट्स गमावलेत एस एस वॉरियर्सने. तिसरं षटक सुरू आहे. चांगला फटका आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडूला फील करेल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. रन्स मिळेल एक सिंगल. पार्टनरशिपची आवश्यकता आहे या ठिकाणी एस एस वॉरियर्सला. परंतु संदीप सर मागचे 2 जर सामने तुम्ही पाहिले असाल तर धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघ जिंकलेत. याचाच अर्थ असा की टॉस जिंकल्यानंतर त्या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेला. परंतु या मॅच मध्ये टॉस जिंकल्यावर एस एस वॉरियर्सनी बॅटिंग चूज केल्या. सो निर्णयात काहीशी चूक झाली का परंतु येणारा काल ते ठरवेल. ब्लाइंड स्ट्रोक्स पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला. स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला होता. कौस्तुभ म्हात्रे खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू निगडेचा वंडर बॉय सुपरस्टार आणि विशेष करून तालुका हाफ टीम मध्ये देखील त्याचं आपण निवड होताना आपण पाहिलंय. आणि सुशांत मोकलने विश्वास दाखवलाय कौस्तुभ म्हात्रेवर. त्रिफल अचित यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वाकवले दांडी उजवी आणि फलंदाज या ठिकाणी अमीर पाटील बॅक टू द बायवलॅन. थँक्यू. नेक्स्ट मॅच पुढची लढत असेल जय हनुमान तरणखोपच्या विरोधात ट्रिपल एस किंग या संघाला आपण पाहणार आहोत. पहा पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 17 रन्स ज्या गोलंदाजाने खर्च केल्या तरी देखील त्याला स्पेल मधलं दुसरं षटक दिलं सुशांतने. हा विश्वास आहे कर्णधाराचा आपल्या गोलंदाजावर. आणि 4 चेंडूमध्ये 2 सफलता फक्त 1 रन्स दिले कौस्तुभ म्हात्रेने. चांगला चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला ढकलला डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता. प्रोटेक्शन दिले गोलंदाजाला. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या एकूण 22 धावा. 2-2 22 धावा धाव फलकावर. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना टीम एस एस वॉरियर्स राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या स्पेल मधला शेवटचा चेंडू असेल. कौस्तुभ म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर सुयश भट. चांगला फटका आहे. लॉफ्टेड हिट. हवाई सफर पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता. सिक्सर प्लॉट मध्ये ठोकलाय. षटकार.
तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. कौस्तुभ म्हात्रेचा आपण विचार केला तर आपल्या स्पेलमध्ये त्यांनी 2 षटक फेकले. पहिल्या षटकामध्ये 17 तर दुसऱ्या षटकामध्ये खरं तर 8 रन्स त्यांनी खर्च केल्या. 2 सफलता त्याच्या हाती लागल्या. एकूण 25 रन्स त्याच्या 2 षटकामध्ये. तर दुसरं षटक जे आपण पाहिलं होतं निशांत म्हात्रे अर्थातच निगडेचा खेळाडू, खूप चांगलं षटक. ज्या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली 1 आणि रन्स खर्च केला फक्त 3. सन्माननीय मयुरेश नवाले SSS किंगचे ओनर्स आहेत. मयुरेश नवाले, आपणास आमची विनंती असेल की आपण प्रमुख व्यासपीठावर यावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आपण पाहता अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हे शानदार पर्व. अर्थातच लल्ला भास्कर यांचं उत्कृष्ट आयोजन. पेन नगरीमधील आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पावलेंमध्ये जे प्रेक्षक बसलेत, अर्थातच ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते ज्या क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा समारंभ आपण संपन्न होताना आपण पाहिला. खरं तर ऐतिहासिक क्रीडांगण, ग्रीन ग्रास कार्पेटचं हे मैदान, ज्या अर्थी विकेट आपण पाहतोय प्रत्येक दिवसाला एक वेगळी विकेट, हे देखील वैशिष्ट्य राहिलंय या मैदानाचं. आणि सर्वाधिक प्रेक्षक जर कोणत्या मैदानावर येत असतील तर पेन नगरपालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन या मैदानाचं आपण खरं तर हे वैशिष्ट्य पाहतोय. संध्याकाळच्या सत्रात फुल पॅक स्टेडियम पाहायला मिळेल. अगदी दर्दी प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच गर्दी करतील. आपल्या स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी निश्चितच प्रेक्षकांची वर्णी आपण पाहणार आहोत. जाऊया मैदानाकडे. अर्थातच चौथ्या षटकासाठी गोलंदाज सुशांत मोकल, मॅन फ्रॉम कलबय. चांगला चेंडू होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होता, चेंडूला फील्ड केला. रन्स कोणत्याही प्रकारची मिळाली नाही. पण सुशांत मोकल विषयी अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुशांतची एक इनिंग तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. असं कोणतेही मैदान नसेल ज्या मैदानावर सुशांत बरसला नसेल. फटका लाजवाब, स्टँड अँड डिलिव्हर होईल का, परंतु खेळाडू त्या ठिकाणी अडवा आलाय, पकडलाय झेल. आणखीन एक धक्का बसलाय. फलंदाज ऋषी कोहली तंबूच्या आश्रयाला. पाचवी विकेट खरं तर गमावले SS वॉरियर्स संघाने. ऋषी कोहली बाद झाला आणि तदनंतर नवीन खेळाडू रवी. सचिन इलेक्ट्रॉनिक्स की जे शॉप राजू पोटे मार्ग अर्थातच केसकर लॅबच्या बाजूला आहे. खरं तर त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतील आणि ऑफर सुरू आहे. 50 इंचाच्या LED टीव्हीवर तुम्हाला कूलर फ्री मिळेल. सो जरूर या संधीचा तुम्ही लाभ घ्या. सो थँक्यू सो मच. सचिन इलेक्ट्रॉनिक्स राजू पोटे मार्गावर हे शॉप आहे आणि निश्चितच त्या शॉपला तुम्ही भेट द्या. अर्थातच आपलं हक्काचं दुकान. नवीन खेळाडू ऑन स्ट्राईकला रवी. अर्थातच बादशाह या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राईकला. कोपरोली गावचा हा रवी आहे, परंतु फटका पहा काय लाजवाब आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये पहिल्या चेंडूवर ठोकलाय रवीने ब्रँडेड षटकार. षटकार रवीच्या बॅट मधनं आपण पाहिला. समोर होता लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय. वॉट अ कॅच, द कॅच ऑफ द डे असं म्हणावंच लागेल. जबरदस्त झेल पकडलाय आणि तंबूचा आसरा दाखवलाय रवीला. उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कौस्तुभ म्हात्रेचा.
34 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील पेन फणस डोंगरीचा हा खेळाडू आपण पाहतोय. लोअर मिडल ऑर्डर 8व्या क्रमांकावर हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये. 34 रन्स आहेत. तुम्हाला मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, अन्यथा सुशांत मोकलच्या अगेन्स्ट रन्स फार कमी पडतील. अगदी सितारे निवडलेत. सुशांत मोकलने आपण स्वप्नील ऑक्शनला देखील पाहिलं होतं. योग्य बोली योग्य खेळाडूला तो देत होता. योग्य पॉइंट्समध्ये खेळाडूला आपल्या संघात सामील करत होता. आणि खास करून आपण जर विचार केला तर निगडेचे 2 खेळाडू असतील, कलबेचा एक खेळाडू आहे, तांबडशेचा बबल्या त्या टीम मध्ये आपण पाहतोय. जोहे गावातील 2 खेळाडू निश्चितच सुशांत मोकलच्या टीम मध्ये आपण पाहतोय. हनुमानपाड्याचा सागर त्या टीम मध्ये आपण पाहतोय. यावेळेस लो व फुल टॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आले परंतु गमावले की काय. तिसऱ्या पंचांकडे खरं तर निर्णय प्रलंबित असेल, रेफर केलं गेलंय. DRS ची माग या ठिकाणी केली गेली. खेळाडू सुरक्षित आहे की नाही, धावबाद खेळाडू असेल की नाही, आम्ही निश्चितच या ठिकाणी पाहतोय. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांनी क्षणार्धात हा निर्णय दिलेला आहे की खेळाडूला पाठीमागं जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला आणखीन एक खेळाडू अर्थातच हर्षल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. डीजे सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड खरं तर आमचे बंधू आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. सो खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. हॅपी बर्थडे. आणि खरं तर खूप चांगलं प्रसिद्ध चित्रकार की त्यांचे तुम्ही पेंटिंग्स पाहिल्या असतील. खरं तर सन्माननीय पंतप्रधान अर्थातच नरेंद्र मोदी साहेबांच्या खरं तर कॅबिन मध्ये ज्यांचं एक फोटो फ्रेम आहे. सो ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. अर्थात जितेंद्र गायकवाड त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. रिव्हर्स स्वीप अटेंड केला. या ठिकाणी खराब माइंडसेट पाहायला मिळाला. पहा एकतर आपल्या टीमच्या विकेट चालल्यात आणि अशा प्रकारची फलंदाजी संघाला तुम्ही अडचणीत आणाल असं म्हणावं लागेल. या संपूर्ण 4 षटकांचा विचार केला ना स्वप्नील तर दबदबा राहिला. मॅच अगदी आपल्या मुठीत ठेवले सुशांत मोकलने. ज्यावरती 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला. अर्थातच गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेचा, निशांत म्हात्रेचं एक षटक ज्या षटकात फक्त 3 रन्स आल्या. तदनंतर स्वतः सुशांत मोकलचं षटक. एक षटकार येऊन देखील त्या ओव्हरमध्ये फक्त 6च रन्स आल्या असं म्हणूया आपण. 2 सफलता देखील सुशांतला मिळाल्या. अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. ज्यावरती पहिल्या मॅच मध्ये 40चं टार्गेट लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. पराग 11 गोबिर्ले संघ तो सामना जिंकला. सेकंड मॅच मध्ये आपण जर विचार केला तर 66 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी सात्विक स्वरूप 11 रामवाडी करण जेधेचं उत्कृष्ट फिनिश पाहायला मिळाला. सामना जिंकला आणि आजच्या दिवसातील ही सुपर 8 मधली तिसरी लढत. शिवशक्ती 11 तिसाई मरुआई कळवे आणि त्यांच्या विरोधात डबल एस वॉरियर्स SS वॉरियर्स संघाला आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज राज म्हात्रे कळवे. गावदेवी कळवे संघातून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हाणामारीचं षटक आहे. डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आपण पाहतोय. गावदेवी कळवे संघामध्ये स्ट्राईक गोलंदाज पहिलं षटक फेकताना देखील आपण राज म्हात्रेला पाहिलंय. अपकमिंग यंगस्टार उभरता सितारा सुशांत मोकलच्या तालमीत घडलेला खेळाडू आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. राज म्हात्रेचा पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला. तदनंतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षक सुशांत मोकलच्या ग्लोव्ज मध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने खरं तर सुरुवात केली राज म्हात्रे या गोलंदाजाने. खूप चांगला चेंडू फेकला होता राज म्हात्रेचा. हा पहिला चेंडू आपण पाहिला. तदनंतरचा हा चेंडू टॅपिंग क्रिकेट परंतु थांबवलाय असं आता म्हणूया.
सुयश भटने नॉन स्ट्राईकला खेळाडू आपण पाहतोय विकी भारतीला त्याला थांबवलंय आणि स्वतःवर विश्वास ठेवलाय. सुयश भटला ठाऊक आहे की शेवटच्या या षटकामध्ये मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर लॉफ्टेड हिट षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. परंतु राजमात्रेच्या अगेन्स्ट तेवढं सोपं नाही आहे असं आपण म्हणूया. चांगला फटका आहे इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल रन्स मिळतील एकूण 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल एस वॉरियर्स संघ मात्र आहे 36. छत्तीस धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. खरं तर उत्कृष्ट गुणलेखक आमचे संदीपजी भोईर सर त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. हिज माइंड वर्क ॲज अ कम्प्युटर. ऑफ साइडला चेंडू होता फटका लाजवाब आहे. चेंडू अडवण्यात यश आलंय त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल स्ट्राईक एंडला चेंडू फेकला आणि रनआउटची विकेट देखील मिळाली. कौतुक करूया त्या ठिकाणी जो खेळाडू होता अर्थातच निशांत म्हात्रेचा. पा वन शॉट आहे का पाहूया का. बॅट आतमध्ये पोहोचले की नाही टेकली की नाही हे पाहूया आपण. यस प्रीतमजी पाटील सर या ठिकाणी आम्हाला सांगतात की एकदा आपण रेफर करूया पाहूया. फ्रेम बाय फ्रेम त्या ठिकाणी पाहिलं जाईल. आमचे काळेश्री गावचे डॉक्टर साहेबांचं देखील या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया. खरं तर प्रतीक ठाकूर आणि साई ची लढत आपल्याला खरं तर पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. ट्रिपल एस किंग्सच्या अगेन्स्ट जय हनुमान तरणखोप. ट्रिपल एस किंग मध्ये काळेश्री गावचे 2 बिग स्टार प्रतीक ठाकूर आणि साईला आपण पाहणार आहोत. 1 रन कंप्लीट आहे. 1 रन्स कंप्लीट आहे. धावसंख्या असेल 37 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल स्ट्रेट हिट सुरक्षित स्थान आहे परंतु सिंगल डबल पेक्षाही अधिक काहीतरी येणं गरजेचं आहे. आणखीन एक विकेट रनआउटची पा खेळाडू या ठिकाणी रोहितला मात्र माघारी जावं लागेल. चर्चा नावाची गावोगावी शेवटचा चेंडू बाकी असेल आणि खरं तर 11 नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटची विकेट देखील असेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय डबल एस वॉरियर्स संघ 38 धावा स्कोर कार्डवर. एकूण 38 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल लॉफ्टेड हिट. शेवट मात्र गोड केलाय. द एंड इज वेल असं म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवर ठोकलाय षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल. एकूण 44 धावा स्कोर कार्डवर आणि टार्गेट सेट केलाय 45. टीम असेल शिवशक्ती 11 तिसाई मरुआई कळवेच्या अगेन्स्ट 45 धावांचं टार्गेट. यस थँक्यू डीजे. पहा अगदी शेवटचा जो खेळाडू आला होता त्याने लास्ट बॉलवर षटकार ठोकलाय. सो कॉन्फिडन्स होता. 6 धावांनी एकूण धावसंख्या पाहायला मिळाली 44. 45चं टार्गेट असेल. नेक्स्ट मॅच जय हनुमान तरणखोपच्या अगेन्स्ट ट्रिपल एस किंग. चला टॉसला या आपण जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि टॉस त्या ठिकाणी संपन्न होणार आहे.
ट्रिपल एस किंग्स आणि जय हनुमान तरणखोप. यस आपण पाहतो खरं तर दोन लढती या ठिकाणी आपण पाहिल्या तर नंतर तिसरी लढत या ठिकाणी आपण पाहतो. शिवशक्ती 11 तिसोळे गावदेवी खरं तर मरोई गावदेवी कलवे हा संघ मात्र मैदानामध्ये फिल्डिंग करताना आपण पाहिलं. एस एस वॉरियर संघानं टॉस जिंकला होता. त्या संघानं मात्र बॅटिंग करत असताना धाबा जमवल्या 44-45 धावांचा वान या ठिकाणी ठेवलाय. परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल खरं तर सुशांत मोकल यांचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येक गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि प्रत्येक गोलंदाजानं मात्र विश्वास या ठिकाणी सार्थ करून दाखवला. परंतु धाबा या ठिकाणी 45 बनवायच्या आहेत. गोलंदाजी देखील तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल का हा देखील सर्वांना प्रश्न पडला असेल. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी टॉस कडे आपण वळणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल जय हनुमान तरणखोप त्यांच्या अगेन्स्ट केलेला ट्रिपल एस किंग्स या दोन्ही टीमला विनंती असेल आपण कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. तर चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आपण पाहतोय एस एस वॉरियर्स टीम आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. तर या ठिकाणी आपण आवाज ऐकलात. पूर्वार्धामध्ये जोडले गेले होते आपल्यासोबत परमेश पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. उत्तरार्ध पुन्हा एकदा या ठिकाणी चालू होईल. आपण बोलूया मॅच कडे. आपण धावांचा विचार केला तर धावा 44-45 धावांचा आव्हान आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया जितूदादा गायकवाड यांचा आज वाढदिवस. एक अतिशय सुंदर चित्रकार देखील आहेत. तर लल्ला वास्कर यांना विनंती असेल कुठे असाल तर आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे पॅव्हिलियन कक्षामध्ये. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जितेंद्रजी गायकवाड सुप्रसिद्ध चित्रकार मगाशी देखील आपण या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला परमेशजी पाटील सरांना की एक सुंदर असं पेंटर ज्यांना आवर्जून नाव त्यांचं घेतलं जातं त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जरूर या ठिकाणी केक देखील त्यांचं कट करण्यात येईल. पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून लल्ला भास्कर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी जरूर आपण वाढदिवस साजरी करणार आहोत जितूदादा गायकवाड यांचा. यस लल्ला भास्कर देखील या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर लल्ला भास्कर यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतो जितूदादा गायकवाड यांच्यावरती. अरे बर्थडे आहे भावाचा.
प्रसादला आपण पाहतो. प्रसाद जर उल्लेख केला तर उत्कृष्ट झेल मात्र टिपला होता खरं तर या स्पर्धेमधला. तोच प्रसादला आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्क वरती बंटी खरत. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पंचांचा इशारा या ठिकाणी जरूर पंचांवरती कुठलाही दबाव आणू नका. लक्ष असू दे, आपली चांगली स्पर्धा आहे. या ठिकाणी जरूर आपण पाहतो चांगली स्पर्धा आहे. पेन तालुका प्रीमियर लीग 2024 चा महासंग्राम आपण पाहतोय. पंचांचा इशारा येणं बाकी. तर पंच डिसिजन काय असेल? यस, या ठिकाणी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती कुठलीही धाव मात्र लिहिली जाणार नाही. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला बंटी गरजचा. तर 45 धावांचं आव्हान आहे. 45 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर धाबा या ठिकाणी भरवाव्या लागतील. पुन्हा एकदा पंचांचं बोट या ठिकाणी जरूर दुखापत झाले प्रसादला मैदानामध्ये. स्वतः आयोजक लला वासकर मैदानामध्ये जात आहेत.
आपण पाहतो खरं तर अतिशय वेगानं मात्र चेंडू डिलिव्हर केला होता आणि प्रसादला थोडीशी दुखापत या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. बॅटवरती चेंडू लागला तर नंतर जरूर त्याच्या डोल्यावरती चेंडू लागला. थोडीशी दुखापत आपण जरूर त्याला पाहणार आहोत, परंतु मैदानामध्ये खेळताना त्याला आपण पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी या जरूर लक्षात घ्यायला पाहिजेत. आपण पाहतोय अतिशय सुंदर असा चेंडू हाताला गेला बंटीच्या माध्यमातून. हा दुसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. खरं तर कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर बंटी घरच्या नावावरती मेडन षटक आपण पाहिलं. पेण तालुक्यामध्ये आपण जर पाहिला तर तब्बल वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. 10 चेंडू डॉट फेकले. हा गोलंदाज एक आपण पाहिला पेण तालुका प्रीमियर लीग बंटी घरतनं 2 षटक फेकले, त्याच्यामध्ये 10 चेंडू डॉट फेकले होते बंटीनं. समोर या ठिकाणी फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत सुयश, चेंडू खाली येतील. झेल मात्र सोपा सोडला गेला आणि जीवनदान मात्र मिळालं. नशिबाची साथ प्रसादला मिळाले. फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता, परंतु आपण पाहतोय चुकी मात्र केली. खरं तर आधीच दुष्काळ त्याच्या 13वा महिना. धाबा अगोदरच कमी आहेत आणि फलंदाजांना मात्र जीवनदान देण्यात येत आहे. ह्या चुका मात्र तुम्हाला कमी कराव्या लागतील. या चेंडूवरती आले एक सिंगल आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज बंटीला आपण पाहणार आहोत स्ट्राइक वरती आणि स्ट्राइक वरती आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती सज्ज झाला सुशांत मोकल. घोट्याला आपण पाहतो रायगड भूषण पुरस्कार न सन्मानित असणारा हा खेळाडू आज आपण मैदानामध्ये पाहतो सुशांत मोकलला. तर गोलंदाज आपण पाहणार आहोत फणस डोंगरी गावाचा एक फरकी मास्टर बंटी. समोर टाकला होता चेंडू, का अफलातून चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की फर्निचर उद्ध्वस्त होईल की काय, परंतु यशानं मात्र फुकारने मारून चेंडू गेला बाहेरच्या दिशेनं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नशिबाची साथ देखील मिळते सुशांत मोकलला. आपण पाहतो बंटी घरत चर्चेत राहिलेलं नाव सातत्याने आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पेण तालुका फणस डोंगरी म्हटल्यानंतर सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात पेण तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये. आपण जरूर या मॅच मध्ये पाहतो सुयश भट असतील हे संघाचे ओनर आहेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. बंटीचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येक चेंडूवरती धावा या ठिकाणी रोखल्या जातात. 45 धावांचा टार्गेट असताना मात्र अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघाला मात्र कुठेतरी चांगली दिशा मात्र दाखवतात बंटी. पुन्हा एकदा यॉर्क केलं चेंडूला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. मिड विकेटला चेंडूला उचलतील फेकतील प्रथमेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती 4 फक्त धावा दिल्यात. बघा का लाजवाब गोलंदाजी केले बंटीनं. 45 धावांचा टार्गेट होतं. असं वाटलं होतं की या धावा सहजरित्या बनवल्या जातील, परंतु अशी गोलंदाजी केले की समोरच्या संघाला देखील या ठिकाणी दबावात आणण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवरती जर आपण पाहिला तर चेंडूवरती व्हेरिएशन, तदनंतर एखादा फास्टर चेंडू. तर पा कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण लगेच या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये संपर्क साधा. एका षटकाचा गेल समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतो फक्त आणि फक्त 4 धावा लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती धावा या ठिकाणी गोला कराव्या लागतील. 45 धावांचा आव्हान आहे. 45 धावांचा आव्हान पार करत असताना मात्र धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सुयशला आपण पाहणार आहोत.
ज्यानं कालच्या सत्रामध्ये प्रभावित कामगिरी केली होती. बॅटिंग असो गोलंदाजी असो चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु आज आपण पाहिला तर थोडासा फंबल देखील झाला होता. झेल मात्र कॅरी करता आली नव्हती आणि पुन्हा एकदा आपण पाहतो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं. चेंडूला उचललं, एकाच ॲक्शनमध्ये थ्रो देखील केला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बंटीचं. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. सुयश गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. सुयश म्हटल्यानंतर लेदर क्रिकेटर, चांगलं खेळण्याचं काम सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतो. या ठिकाणी बघा मादक सौंदर्य दाखवणारा कॉपी बुक स्टाईलचा फटका. चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. लाखात एक लल्ला वास्करचा आयोजन आलं ग. अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. आवाज घुमणार एकच प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच. थँक्यू डीजे गोल्डन. आपण पाहायला गेलं तर सुशांत मुकुल यांचा जर विचार केला ना तर सर्व फटके मात्र पुस्तकी फटके आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात त्यांच्या बॅटमधून. मगाशी देखील उल्लेख केला होता आमचे परमेशजी पाटील सर यांच्या माध्यमातून. खरं तर सुप्रीमो चषक अर्थातच सुप्रीमो ट्रॉफी आपण पाहिली, त्याच्यामध्ये देखील उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी सुशांतची आपण पाहिली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील. आपण पाहतो या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव स्कोअरमध्ये ऍड केली जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. शेवटचा कॉल असेल बघा. दुसरी इनिंग चालू झाली आणि दुसरं षटक देखील चालू झाला. जे हनुमान तरुण खोप त्याच्या अगेन्स्ट केलेला ट्रिपल एक्स किंग्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीमला. बोलूया मॅचकडे. पुन्हा एकदा सुयश कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत देखील जाणवली होती प्रसादला, तदनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका फसला. ओमान लँड मध्ये क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही आहे. त्या ठिकाणी या चेंडूवरती एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलनं धावफलकावरती आतापर्यंत आपण धावांचा जर विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतो 46 धावांचं टार्गेट असताना मात्र संघर्ष पाहायला मिळतोय, परंतु संघर्ष या ठिकाणी कितपर्यंत ठेवला जाईल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु फलंदाज सुरक्षित असेल स्क्रीनवरती. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 12 धावा लागल्या गेल्यात, बिनबाद 12. यस थँक्यू. जाऊया नेक्स्ट मॅच. जय हनुमान तरण खोपच्या अगेन्स्ट ट्रिपल एस किंग या 2 फ्रँचाइज टीम्स मध्ये क्रिकेटचं बॅटल पाहायला मिळेल. ओमकार डाकी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नशीब कॉल करतोय. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. टॉस जिंकलाय नशीब. प्रथमता निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग. खूप मोठं प्लॅटफॉर्म, पेन तालुकाची प्रीमियर लीग, सर्व स्टार खेळाडूंना आपण पाहतोय. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे, कारण की लल्लादा म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन असते आणि यावेळी 16 टीम आहेत, म्हणजे जास्त प्लेअर खेळायचं त्याचं उद्दिष्ट होता. तुझ्या टीम बद्दल काय म्हणशील? तुझ्या पॅकर बद्दल काय म्हणशील? कशा प्रकारचं वातावरण तुझ्या टीम मध्ये आहे? कारण पॅकर काय बोला, मला तुला जे करायचं आहे ते कर. पहा तर फ्री सूट दिले तुला की तू काही कर, परंतु नेतृत्व तुझ्याकडे आहे. बादल तुझ्या टीम मध्ये आहे. असं काय नाही, सर्वजण चांगलंच सांगतात आणि मी जरी काय चुकलो तरी ते मला सपोर्ट करतात. यस थँक्यू. डिसिजन पेंडिंग ठेवलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये साई आणि प्रतीक कालश्री गावाचे स्टार खेळाडू आहेत दोन्ही. आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. यस थँक्यू. जाऊया आपण. प्रतीक, टॉस गमावले. खरं तर टॉस इम्पॉर्टंट होती का?
हो. लल्लाभाईंचं हे आयोजन, पेन तालुका प्रीमियर लीगचं हे आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन चांगलंच आहे आणि पेन प्रीमियर लीग बोलल्यानंतरला इथे प्रत्येक प्लेअरला संधी भेटते, ज्याचा परफॉर्मन्स चांगला होईल त्याला पुढे तालुका वाईज वगैरे खेळायला त्याच्यासाठी बेनिफिट आहे. आणि पेन तालुका प्रीमियर लीग आपला अनिकेत 11 पेन कोलीवाडा हे नेहमीच आयोजन चांगलं असतं आणि यापुढे अजून देखील चांगलं होईल. तुला संधी मिळाली आहे खरं तर जय हनुमान तरुण खोपमध्ये, साई देखील तुझ्या टीममध्ये आहे. तुझ्या पॅकरबद्दल, तुझ्या टीमबद्दल काय सांगशील? ना ओनक तर चांगलाच आहे असं काही नाही आणि ओनक सोबत समर्थक देखील मला वाटतंय जास्तच आहेत, त्यामुळे आम्हाला देखील खेळायला खूप मजा येते. यस, थँक्यू. तर हे दोन कर्णधार आपण पाहिलं, दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. टॉस अर्थातच नशीब नाईक यांचा जय हनुमान तरुण खूप संघाने जिंकलाय. थँक्यू. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. खरं तर बोलूया पुन्हा एकदा पण मॅचकडे. बाची कडा आणि सुशांत मोकल या ठिकाणी परतावं लागेल. खरं तर मोठी विकेट तंबूच्या असल्याला सेलिब्रेशन पाहायला मिळतं. बंटीचं महत्वाची विकेट तंबूमध्ये परतले. डीजे पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. नवीन फलंदाज सागरला आपण पाहतो मैदानामध्ये. हा देखील खेळाडूने इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बंटीला आपण पाहतो. बंटीने मात्र इम्प्रेस केलं या मॅच मध्ये देखील. आपण पाहिलं तर पहिलं षटक बंटीनं फेकलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाला जशी सुरुवात झाली मात्र सुशांतला मात्र बाद केला. सुशांत मोकलला अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. चला मॅच स्टार्ट करा. खूप सारा मॅचेस देखील या ठिकाणी बाकी असतील. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. बंटी पुन्हा एकदा सज्ज झाला. स्लॉट मध्ये टाकला होता, त्याला सरळ पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आल्या मात्र षटकार, चेंडू सीमा पार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आपण म्हणतो ना तसा पद्धतीचा चेंडू मात्र या ठिकाणी टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला या फलंदाजानं. धावफलकावरती धाबा आपण पाहतो आतापर्यंत लागल्या गेल्यात. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. बंटीनं मात्र सुशांतला बाद केलं आणि लगेचच या ठिकाणी वनडाऊनच्या स्वरूपात फलंदाज आपण सागर पाटीलला आपण पाहिला आणि त्याच्या बॅट मधनं षटकार आला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना बंटीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बंटी सज्ज झाला. पंचांचा इशारा. यस, प्रीतमजी पाटील सरांचा इशारा आलाय. खूपच चेंडू बाहेर गेलाय. पनिशमेंट केली गेली बंटीला. व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातील. आपण पाहतो प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. ही देखील महत्वाची गोष्ट. खरं तर सरळ बॅटनं धावा येत होत्या आणि आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सागर पाटीलला परतावा लागेल तंबूच्या अस्याला.
दुधारी तलवार ज्या फटक्याला मात्र आपण म्हणत असतो क्रिकेटमध्ये लगी तो आबाद वरना बर्बाद, तर सरळ बॅटने खेळत असताना सागर पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला. त्यानंतर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज मात्र निराश मानेने परतला. खरं तर मनामध्ये विचार चालू असेल, हा फटका खेळण्याची गरज होती का आपल्याला? हा सातत्याने मात्र विचार विनिमय या ठिकाणी मनामध्ये चालू असेल फलंदाज सागरच्या. पुन्हा एकदा आपण पाहतो बोलूया मॅच कडे. बंटीनं चांगलं कमबॅक केलं. खरं तर षटकार लगावला. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की कमबॅक का असावं हे करून दाखवला. सातत्यानं आपण पाहायला बंटीची गोलंदाजीनं चर्चेत ठेवलंय सर्व प्रेक्षकांना आपण पाहतोय. फणस डोंगरी गावाचा हा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बस बाटर देखील नुकताच DK चषक त्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ आपण उल्लेखनीय राहिला. तब्बल सिरीजच्या रेसमध्ये होता, परंतु शेवटच्या मॅचमध्ये धावा त्याच्या कमी पडल्या आणि त्यानंतर सिरीज मात्र त्याच्या हातामधून निसटली होती. समोर टाकला चेंडू. त्या ठिकाणी प्रोटेक्शन असेल, प्रथमेश असतील, चेंडूला उचलतील, फेकतील. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती प्रसादला आपण पाहतोय. प्रसाद सलामीला आलाय. आतापर्यंत आपण जर विचार केला तर प्रसादनं चांगली कामगिरी केल्या. सातत्याने मात्र चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला या मॅच मध्ये. तो स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर टाकला, हेलिकॉप्टर उडवला, लँड होईल का? क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रथमेश कुठली चूक करणार नाही आणि आता मात्र आल्या पावली प्रथमेशला या ठिकाणी परतावं, अर्थातच माफी असं प्रसादला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अफलातून झेल पकडला गेला. तर आपण पाहतो कालच्या दिवसामध्ये देखील का लाजवाब झेल पकडला होता प्रथमेशनं. पाहिजे तसा प्रतिसाद मात्र प्रसादला देता आला नाही आणि तंबूचा रस्ता दाखवला. प्रसादला मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अमोल पाटील. अमोल पाटील देखील सातत्यानं मात्र चांगला क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहत असतो. अफलातून बॅटिंग करणं हा जाणतो, परंतु अमोलला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. बंटी देखील चांगली कामगिरी करतोय. सातत्यानं विकेट या ठिकाणी घेतल्या जात आहेत. फटका फसला ऋषी चेंडूच्या खाली आणि आता असं वाटलं होतं की झेल सुटेल, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि अमोल पाटीलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी संपादित केले बंटी घरतनं. ह्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स या ठिकाणी संपादित केल्यात बंटीनं आणि धावा खर्च केल्या या षटकामध्ये 9 धावा. काय गोलंदाजी केल्या. टोटल धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर धावा लागल्या जातील 21 धावा. आता मात्र गरज असेल 12 चेंडू 24 धावीची गरज. 12 चेंडू 24 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न सर्वांना या ठिकाणी उमटवला असेल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. अफलातून इन्स्ट्रक्शन संपूर्ण दिवसांमध्ये आपण जर पाहिला तर ऋषी कोहलीचं मात्र मी नक्कीच आवर्जून नाव घेईल. का क्षेत्ररक्षण करतात इन्स्ट्रक्शन, परंतु चुकी झाली होती आणि बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि झेल देखील चांगला पकडला गेला.
चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रथमेशला आपण पाहतो. 12 चेंडू 24 धावेची गरज असेल. आपण पाहतोय 3 षटकांमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 धावा कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश पाटीलला आपण पाहतो. मॅन फ्रॉम रामवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय. प्रणित म्हात्रेला आपण पाहतो स्ट्राईक वरती. चला मॅच स्टार्ट करा. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. 12 चेंडू 24 धावेची गरज असेल. पहिला चेंडू चौथ्या षटकातला इनसाइड आउटचा फटका. बंटी आहे चेंडू खाली पकडला जाईल. अजून एक झेल. फलंदाज होईल प्रनिल ठाकूर मैदानाच्या बाहेर. खर तर सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला बंटीच्या माध्यमातून. तू चल मी आया अशी परिस्थिती मात्र सध्या तरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 11 बॉल आणि गरज असेल 24 धावेची. चला पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. आपण पाहतो खर तर 12 चेंडू 24 धावेची गरज होती. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. तदनंतर फलंदाज बाद झाला आणि आता फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बबल्या पाटील. तांबडशेत हा खेळाडू या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला. बाहुबली स्ट्रोक. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बबल्या पाटील हा नाव मात्र या ठिकाणी चर्चेत राहील. असा फटका मात्र खेचलाय बबल्यानं. आल्या आल्या मात्र असा प्रहार केला की चेंडूला मात्र सीमा पार षटकारासाठी ठोकून दिलं. मॅच अजूनही आपण पाहतोय बाकी असेल. अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 18 धावेची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अलंग कार्पेट चेंडू चालला. क्षेत्ररक्षक अक्षय जाधव चेंडूला उचलतील. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करतील. तद्वत मात्र सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. खर तर 9 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये राहिलंय. फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. विराज बेलकडेला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. चला मॅच स्टार्ट करा लगेच. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मॅच मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. विनंती असेल. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. नक्कीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे आमचे व्यक्तिमत्व अनुरुद्ध दादा पाटील यांचं या ठिकाणी गटनेते त्यांचं शुभागमन झालंय.
तर त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्ण या व्यासपीठावरती आपला देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी चांगली अपील केली गेली पंचाच्या माध्यमातून आपण पाहतो वाईटचा इशारा येईल। खरं तर वाईट बचावण्याचा प्रयत्न केला गेला होता असंच आपण म्हणूया ऋषी कोळीच्या माध्यमातून, परंतु पंचांचा इशारा आला, कुठलाही दबाव मात्र घेतला गेला नाही पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा इशारा आला। धाबा या ठिकाणी अजूनही बनवायचे असतील या मॅच मध्ये आपण पाहतोय 8 चेंडू आणि 16 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आपण पाहतोय। मॅच बनवू शकते आपण करण जेदेचा जर विचार केला तर मागची मॅच आपण पाहिली 4 चेंडू मध्ये 15 धावेची गरज असताना मात्र लगातार 3 षटकार, कोण विसरेल करण जेदेला। चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, चेंडूला उचलतील फेकतील, एकाच ऍक्शन मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल। तर जय हनुमान तरणखोप संघाला विनंती असेल आपण टॉस जिंकला, डिसिजन काय असेल तर आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा। आमचे अनिरुद्ध दादा पाटील गटनेते यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सन्मानपूर्ण आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल। खरं तर अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम असणार हे व्यक्तिमत्व। तर बॅटिंग घेतले, धाव फलकावरती धावा आपण लागल्या गेले आतापर्यंत पाहतो 30 धावा, 7 चेंडू 15 धावेची गरज, 30 धावा लागल्या धाव फलकावरती। शेवटचा चेंडू शिल्लक असेल, बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला। खरं तर बबल्याच्या बॅट पासून थोडासा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। खरं तर बबल्याच्या स्लॉट मध्ये आला ना तर पार्किंग प्लॉट मध्ये गेल्याशिवाय चेंडू राहणार नाही असं प्रथमेशला माहिती आहे, त्या अनुषंगाने मात्र तो गोलंदाजी करतो। आता मात्र 7 चेंडू 14 धावेची गरज, 7 चेंडू 14 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश झालाय सज्ज, या ठिकाणी शफल झालेत बबल्या पाटील। पंचांचा इशारा जरूर चांगला डिसिजन पाहायला मिळतो, शफल झाले होते तर नंतर मात्र हा वाईट दिला जाणार नाही आणि आता इक्वेशन येऊन ठेपला 6 चेंडू आणि 14 धावेची गरज, 6 चेंडू 14 धावा। खरं तर पुन्हा एकदा मी सांगेल मागची मॅच आपण पाहिली होती तर 4 चेंडू मध्ये 15 धावेची गरज होती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता। खरं तर रावेगावचा सुपुत्र आपण त्याला पाहिलं होतं, आदित्य पाटील होता गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक वरती करण जेदेला आपण पाहिलं। मंगरुळचा हा खेळाडू त्याने लगातार 3 षटकार खेचून मात्र सात्विक अँड स्वरूप विलेवर रामवाडी संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल केला। आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू 14 धावेची गरज। मॅच अजूनही दोन्ही संघाच्या 50-50 या ठिकाणी खेमामध्ये असेल, परंतु गोलंदाजी कशी केली जाईल प्रशांत उर्फ दादू, खरं तर भरपूर वर्षाचा अनुभव पाठीशी मात्र त्यांच्या जरूर आहे, परंतु ही महत्वाची मॅच, त्या महत्वाच्या मॅचला कशा पद्धतीने आपल्या बाजूनं टर्न करायचं हे खरं तर करावं लागेल। मी जरूर उल्लेख करेन 44 धावा बनवल्या होत्या, 45 धावांचं आव्हान होतं असं सर्वांना प्रेक्षकांना देखील वाटलं असेल की मॅच वन साइडर मात्र आपल्या खिच्यामध्ये घेऊन जातील, परंतु बंटी खरंच ते षटक, खरं तर पहिला षटक बंटीनं फेकलं होतं, एकही सफलता मिळाली नव्हती। 4 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि जसा तो दुसरा षटक फेकण्यासाठी आला त्याने 9 धावा खर्च केल्या आणि नंतर 4 विकेट घेतल्या। त्यामध्ये महत्वाची विकेट होती ती म्हणजे सुशांत मोकलची, त्याला बाद केलं आपण पाहतोय। तर अनिरुद्ध दादा पाटील गटनेते यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, थोडंसं फंबल पाहायला मिळाले अमीर पाटील आणि तदनंतर 2 धावा। पायावरती चेंडू बदलला, अतिशय वेगानं मात्र चेंडू आला होता, तदनंतर या चेंडूवरती आल्या 2 धावा। पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, दादू गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला। लोअर फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी कोळीचं,
बघा काय या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन केलं जात आहे। एक्स्ट्राची धाव कुठलीही मात्र वाया जाणार नाही हे ठणकावून मात्र सांगतो एक्स्ट्रॅक्शक ऋषी कोळी। काय लाजवाब कौतुक यासाठी केलं जातं की सर्व गोष्टी मात्र अतिशय सुंदररित्या मात्र बजावल्या जातात एक्स्ट्रॅक्शकच्या भूमिकेत। खरं एक्स्ट्रॅक्शक कसा असावा हे उत्तम उदाहरण ऋषीनं दिलंय संपूर्ण या स्पर्धेमध्ये। 4 चेंडू 12 धावा अनुभव पाहायला मिळतोय प्रशांत दादू मध्ये अतिशय ठासून भरलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना 4 चेंडू 12 धावेची गरज। लवरफुटास फटका या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला। बंटी चेंडूवरती धावतायत थोडस या ठिकाणी जरूर रणनीती केली होती। धाव घेण्याचा प्रयत्न जर केला तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करू शकतो आपण। या अनुषंगाने मात्र जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तर आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल। 3 चेंडू आणि गरज असेल 11 धावेची 2 मोठे फटके। मगाशी देखील मी असाच उल्लेख केला होता आणि लगातार 3 षटकार आले होते परंतु या मॅच मध्ये खर तर आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू मध्ये 11 धावेची गरज 2 मोठे फटके जर आल्या चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल। एसएस वॉरियर्स एखादी विकेट जर घेतली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल एसएस वॉरियर्स ही टीम। 3 चेंडू 11 धावेची गरज खर तर महत्वाचे मॅच आहे। एखादी मॅच आपण या ठिकाणी जर हरला तर परतीचा प्रवास असेल परंतु या ठिकाणी जर जिंकलात तर एक तरी ट्रॉफी तुमच्या नावावरती या ठिकाणी पीपीएलच्या माध्यमातून कोरली जाईल। हे क्षणचित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल परंतु 3 चेंडू आणि 11 धावेची गरज। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी प्रशांत आपल्याला दादू पाहायला मिळतो। खरं तर गोलंदाजी तुमच्याकडे असणं व्हेरिएशन टप्पा आणि नियंत्रण चांगलं पाहिजे। या ठिकाणी जरूर यष्टांचा वेध घेतला गेला असता परंतु बाहेरच्या दिशेने थोडासा मात्र स्टंपला मिस केला या चेंडूनं। अतिशय भन्नाट वेगानं मात्र दादूनं चेंडू हाताळला होता। वाईट चेंडूचा इशारा आला। 3 चेंडू 10 धावेची गरज। मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूनं या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने लॉंग चेस आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू जाईल सीमा पार शौकार। जीवरायांची रंग वाढवती केलान साथ आहे लल्ला दादाला पेन तालुक्यातील क्रिकेट रसिकांची साथ आहे आणि किती 11 पेन कोलीवाडा संघाची लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीग। थँक्यू विजय। 2 चेंडू आणि 6 धावेची गरज। 2 चेंडू 6 धावा। एखादा मोठा फटका मॅच फिनिश करेल परंतु एखादी विकेट पुन्हा एकदा एस एस वॉरियर्स संघाला कमबॅक करून देईल आपण पाहतोय। चला फिल्डिंग लावून घ्या लगेच एस एस वॉरियर्स टीम। महत्वाची मॅच आहे महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगताना आपल्याला सातत्याने मॅचेस पाहायला मिळाल्या। या ठिकाणी खरं तर गोलंदाजाचं मी कौतुक करेल। पायावरती चेंडू टाकला होता आणि तदनंतर बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला गेला आणि आता मात्र गरज असेल 1 चेंडू 6 धावा। जर मॅच आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी। 1 चेंडू 6 धावा। एका बाजूने असतील आपल्याला बबल्या पाटील स्ट्राईक वरती तर गोलंदाज प्रशांत उर्फ दादू हे पाहायला मिळतील। आपण पाहतोय खरं तर या चेंडूवरती मात्र भवितव्य असेल दोन्ही संघांचा। जर जिंकलेत तर पुढच्या फेरीमध्ये जर हरलेत तर घरचा रस्ता मात्र धरावा लागेल। चला स्पीडअप करा। गाडी क्रमांक 1552 कुठल्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल।
ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एस एस वॉरियर संघ या ठिकाणी जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसे हारलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन.